एव्हरीवन, वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. हाय बोल की सगळ्यांना. हाय, गुड मॉर्निंग. काय तर मॅडम आज माझ्यासोबतच उठलाय. माझी आंघोळ चालू होती तेव्हाच उठलाय. उठल्यापासून चल बाप्पाकडे, आरती केली. ए टीका कुठे लावला तू दाखव. तू कुठे टीका लावला दाखव सगळ्यांना, दाखव. आणि आता तू काय खाणार आहे? हे काय खाणार आहे? पनीर. झोईतच चालू होतं मम्मा पनीर मम्मा पनीर. तिला म्हटलं थांब बाप्पाची पूजा होईपर्यंत तरी वाट बघ. आणि तिला लांब बसवलंय आणि मी इथे मध्ये उभी राहिली कारण आम्हाला खाली बसायचंच नाही. आम्हाला झालं ते कधी होतं आणि कधी खातो. असा निखिल होता लहानपणी जेव्हा आई नॉनव्हेज शिजवायचा. काय आधीला पण देऊ. जेव्हा आई नॉनव्हेज शिजवायच्या ना तेव्हा निखिल असा किचनवर बसून राहायचा. अशी सखी पनीरच्या बाबतीत आहे ना. बिट्टू तिथे हात नाही लावायचा. हो. हे सगळ्यांना सांग आपला बाप्पा कुठे आहे आणि आपला बाप्पा काय जेवतो ग? सांग ना. आपला बाप्पा काल काय जेवला होता? काय खाल्लं होतं बाप्पाने? ऍपल. आणि रात्री काय खाल्लं बाप्पाने? लाडू. काय लाडू. आता आम्हाला नुसतं भांडे इकडे तिकडे उचकायचे, किचन रोडवर बसायचं कामच ते असतं. पण या काचेच्या भांड्यात सगळे नाही मम्मा फक्का देते. मम्मा काय देते सांग सगळ्यांना. देऊ का तुला परत एकदा? नाही. तर आता आम्ही मॅडमचं खाणं पिणं करतो. एकही काम झालं नाहीये. लिटरली फक्त बाप्पाच्या रूमची झाडू झालाय, बाकी काहीच काम झालं नाहीये. कारण आज आम्ही खूपच लवकर उठलोय. हो ना. चल टाटा कर सगळ्यांना. सांगा परत येतो. सांग आम्ही परत येतो. सांग परत येतो आम्ही. तर हा जो ड्रेस आहे ना, हा आमच्या दीदी मावशीने आधी पण शिवला होता आम्हाला. सगळी ड्रेस कवर गोळा करते, बट त्याचा घेर कमी झाला होता म्हणून ती डबल शिवून पाठवला. आता आमच्याकडे 2 ड्रेस आहे. कसा दिसतोय ड्रेस तुला? सखी कशी दिसते ग? सुंदर. कशी? गोड. खरंच गोड दिसतोय तिला तो ड्रेस. जरा जास्तच भारी झालाय, म्हणजे त्याच्यावर काही डिझाईन वगैरे नाहीये, बट वजन जास्तच झालंय त्याचं. मी म्हटलं तिने काय ट्रायच करू दिला नाही, कारण मला कपडे घालायचं एवढं दुःख आहे. सखी तू डॉक्टर आहे का ग? काय? थँक्यू म्हण दीदी मावशीला. सखी दीदी मावशीला थँक्यू म्हण. काय घेणं देणं नाही आम्हाला. आम्ही नुसतं या इंजेक्शन दे त्याला इंजेक्शन दे एवढंच काय ते चालू आहे. तर आपल्या ब्लॉग मध्ये पुढे जाण्याआधी मला खूप सारे जे कमेंट्स मध्ये विचारतात की स्किन केअर काय ते नक्की सांगतो. माझं स्किन केअर काय आहे, जे मला आधीपासून फॉलो करतात त्यांना माहीत झालंय आतापर्यंत की मी यूज करते क्युअर स्किनचे प्रोडक्ट. जसे की मी आता मस्त माझा फेस वॉश केलाय. मी आता नाईट टाइमचे स्किन केअर दाखवते माझं. मी मस्त फेस वॉश केलाय आणि त्याच्यानंतर मला ह्या 2 नाईट क्रीम आहे. आणि मला असं वाटतं डे पेक्षा नाईटचा स्किन केअर खूप मेन आहे, कारण रात्रभर ते स्किनवर राहतं, आपण कुठे जात नाही बाहेर. तर ही बॅरियर रिस्ट्रक्चर क्रीम आहे जी मला फार आधीपासून, म्हणजे आय थिंक मी फर्स्ट जेव्हा ऑर्डर केलं होतं तेव्हापासून आहे. ही वाली आहे. ही फर्स्ट टाइम आली होती, सेकंड टाइम नव्हती आली, आता थर्ड टाइम आली आहे. मग माझी फेवरेट, म्हणजे दोघं लावावं लागतं मला, बट त्यातल्या ती बॅरियर वाली जी आहे ना ही माझी खूप फेवरेट आहे. म्हणजे ही माझी आय थिंक 4थी किंवा 5वी क्रीम असेल आतापर्यंत. आणि त्याचा रिझल्ट खूप अमेझिंग आहे. म्हणजे माझं पिगमेंटेशन ऑलमोस्ट गेलंय. हे तुम्हाला माहित झालं असेल आतापर्यंत, कारण तुम्ही मला खूप दिवसापासून फॉलो करताय. यांचं जे कन्सल्टेशन आहे ते टोटल फ्री आहे. सोबत डाएट कसं हवं, वॉटर इंटेक कसा हवा हे सुद्धा इतकं छान समजावून सांगता. आणि त्याचा मला झालेला जो फायदा आहे तो तुम्हाला माहितीच आहे. तुम्हाला हे प्रॉडक्ट हवे असतील ना तर मी तुम्हाला पुढे सांगतेच की ते कसे घ्यायचे. बट त्यातल्या त्यात जर तुम्ही माझा कोड तनया100 यूज केला तर तुम्हाला 100 रुपये डिस्काउंट सुद्धा मिळेल. हे झालं रात्रीचं. आता तुम्हाला दिवसाचं सांगते. तर दिवसा पण खूप जास्त असं काही नाहीये. आपला जो फेस वॉश आहे तो तर कॉमन आहे. सोबत सगळं मागे पुढे होऊन जातं माझं. सोबत ही एक जी क्रीम आहे जी सनस्क्रीन पण आहे आणि मॉइश्चरायझर पण आहे, ती यूज करते. ही पण मला फर्स्ट टाइम आली होती, सेकंड टाइम स्किप झाली होती, आता थर्ड टाइम परत आलेली आहे. तर छान वाटतं. म्हणजे फर्स्ट टाइम जशी यूज केली होती तशी आता मी ती रेग्युलर यूज करते. आणि ह्या ग्लुटा ऍक्टिव्ह जे टॅबलेट आहेत, झाल्या 2-4च राहिल्या आहेत. तर हे जे आहे ना हे आय थिंक तुम्ही इंटरनेटवर जर सर्च केलं ना ग्लुटा ऍक्टिव्ह ब्राईट ह्या टॅबलेट्स बद्दल तर तुम्हाला खूप जास्त माहिती मिळेल. ह्या इतक्या जास्त इफेक्टिव्ह आहे.
सध्या खूप ट्रेंड पण चालू आहे याचा. सो हे काही जे आहे ते माझे प्रॉडक्ट आहे. मी तुम्हाला लाईन शेड पण लावून दाखवते आणि ऑर्डर कशी करायची ते सुद्धा सांगते. तर हे असे काहीसे माझे 5 प्रॉडक्ट आहे. मी लाईन शेड लावून दाखवले आणि मी हे असेच यूज करते. तर ॲप ओपन केल्यानंतर ऑप्शन्स येतात की आपल्या स्किनवर नक्की कोणते इश्यू आहे, त्यानुसार ते सगळं सिलेक्ट करायचं. त्यांचे जे डर्मेटॉलॉजिस्ट असतात ते आपल्याशी बोलायला सुरुवात करतात. फ्रंट फेस, साईड फेस असे फोटो घेऊन कुठे कुठे इश्यू आहे ते स्वतः आयडेंटिफाय करतात. त्यानुसार आपल्याला ट्रीटमेंट देतात आणि तुम्ही प्रेग्नेंट आहात की नाही, ब्रेस्ट फिडिंगमध्ये आहात की नाही, अशा सगळ्या गोष्टी जाणून घेऊन मग किट तयार करून देता. हे असं काहीसं माझं किट तयार झालं आहे. तुम्ही पण हे नक्की ऑर्डर करा. तर आज फ्रायडेला जनरली भाजीपाला घ्यायला जातो आम्ही, पण काल खूप भाजीपाला आलाय घरून. तर सखीचा खाऊ घ्यायला गेला होता निखिल. हा सॉरी बिट्टू. तर निखिल काय झाला तिथे? तिथे ना एक ताई भेटले, ते आपले ब्लॉग बघता आणि ते मोनिका म्हणून नाव आहे त्यांचं. हे काहीतरी खाद्य पुराण म्हणून त्यांचं काहीतरी आहे. तर त्यांनी ना ते उकडीचे मोदक बनवतात. त्यांचं ते बावधनच्या ते मार्केटमध्ये ना आपल्या स्टॉल लागतो. दे ना पापा. तर त्यांनी माल बघितलं ते म्हणे इकडे या म्हणे 2 मिनिट. म्हटलं काय म्हणे, ते म्हणे मोदक घेऊन जा म्हणे सखीला. आई ग. तर त्यांनी ते इतके गरम गरम उकडीचे मोदक दिले नाही बघ. हे बघ सखी तुला आणि सखीला उकडीचे मोदक इतके जास्त आवडतात की बास कधी. मला असं झालं ते बघ काय सखी ते. मी त्यांना पैसे देत होते, त्यांनी पैसे पण नाही घेतले. त्यांनी ते मोदक देऊन टाकले. एकदम असं कसं हे झालं. हा देतो 1 मिनिट. पण ऍट द छान पण वाटलं ना की सखीसाठी म्हणजे आपल्या लेकीसाठी. सखीवर त्यांचा एवढा जीव गेला. दे बाबा दे. त्यांना पण आनंद घेऊ दे. सखी कसा मोदक खाते ते बघू दे त्यांना. नाही बाप्पाला तर नाही. बाप्पाला मला 11 दाखवावं लागेल काय दाखवायचंय ते. हे नको मोदक बाप्पाला. आणि गरम आहे ते. मला दे. गरम आहे राणी ते खूप. हाय हा जाऊ दे मला दे पापा. सखीला नको देऊ. हा आहेत ना. तिला ती बाहेर गेल्यानंतर आपण तिला उकडीचे मोदक घेतो. इथे सिक्रेट सांबर म्हणून एक हॉटेल आहे. तिथे गेल्यानंतर तिला इतका आवडतो उकडीचा मोदक. तिला मी 6-7 महिन्यापासून खाऊ घालतोय. कसं आहे सखी मोदक? तिला असं वाटतं ते बाकीचे 2 कोण खातं. ते बघ देतो मी तुला 1 मिनिट राणी. आमच्या लेकीला इतके ट्रस्ट इश्यू आहेत आमच्यावर की बास कधी. कसं आहे सखी एकदा थँक्यू मन. थँक्यू मन. इकडे बघ त्यांना म्हणा थँक्यू. मी तुम्हाला बॉक्स पण दाखवते त्यांचं. बघू निखिल. खाद्य पुराण उकडीचे मोदक. अगं मी नाही घेते. घे बाई तुझे. मोनिका ताई तुम्ही पाठवलेत. आमच्या लेकीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. ती आमच्यासोबत शेअर पण नाही करणार. हे तिघ तिचेच मोदक आहे आता. हाय. माहित नाही का पण आमचा पापा आज इतका खुश होता. मस्त अलेक्सावर त्याने जुने हिंदी गाणे लावलेले होते आणि त्याच्यासोबत त्याची आणि सखीचा इतका डान्स चालू होता. मला तर त्या दोघांनी काही अप्रोच केला नाही, बट दोघं एकमेकांसोबत इतका एन्जॉय करत होते की बास कधी. तुम्हाला दिसत असेल म्हणजे मलाही माझा नवरा असा कितीतरी दिवसांनी नाही वर्षांनी नाचताना दिसला असेल, बट लेकीसोबतच होता. सो मी पण मस्त त्यांचा डान्स एन्जॉय करत होती कारण सखीला पण खूप आवडतं. सकाळी आईसोबत आरती होती तर संध्याकाळी बाप्पासोबत. आम्हाला घंटी एकदम छान वाजवता येते आणि बाप्पासोबत तर ते काहीतरी वेगळंच अट्रॅक्शन आहे. त्याच्यामुळे मस्त आरती वगैरे केली, प्रसाद वगैरे खाल्ला आणि आमच्या इथे खाली ना गणपती उत्सवामुळे ना खूप छान कार्यक्रम सुरू आहेत. त्यात मी बरेच डान्स रेकॉर्ड केले होते, बट हा खूप स्पेशल होता. आई आणि मुलगी छान नाचत होती. या दादाने एकदम छान रामायणाचं गाणं गायलं होतं. सखी सगळं इतकं एन्जॉय करत होती. नंतर ती थकली, पापाकडचं तिचं प्रेम संपलं, मग मम्माकडे येऊन लटकलेली होती कारण ऑफकोर्स मम्मा असते शेवटी. आणि जेवढी गर्दी तिथे डान्स वगैरे बघायला होती ना त्याच्या दुप्पट गर्दी फक्त खायला होती. थोडंफार चवमेव मी पण केलं कारण माझी आणि सखीची दोघींची मैत्रीण होती तिथे. तर 1-1.5 तास टाइमपास केल्यानंतर आम्ही वरती आलोय. खाली गॅदरिंगचा माहोल होता का रे सगळा. आणि मी ठरवलंय जेव्हा सखी थोडाफार डान्स करायला लागेल, तिला येऊ ना येऊ, मला येऊ ना येऊ तिच्यासारखा, बट मी तसा डान्स करणार कारण तो जो डान्स होता एकदम मस्त होता. मी अशी इमॅजिन करत होती मी सखी मेकअप करून ड्रेस घालून तसं डान्स करणार आहे आणि सखी खूप एन्जॉय करत होती. उभी राहून हात वरती करून जेव्हा शिवतांडव लागलं तेव्हा आमचं कंटिन्यू असं काहीतरी सुरू होतं आणि तिच्यासाठीच खाली गेलो होतं. जनरली आम्ही जात नाही का रे, आपण नाही गेलो. मी तर पहिल्यांदाच गणेशोत्सवाला इथे, त्याच्यामुळे प्रश्नच नाहीये. आणि असं पण काल पण इव्हेंट होता पण काल मी नाही गेले, बट आज म्हटलं चला सखीसाठी घेऊन जाऊयात. ॲक्च्युली पावसाचं नको वाटतं कारण खाली खूप चिकचिक असते
आणि प्रोग्राम बघायपेक्षा खायला एवढी गर्दी असते की तिथे गेल्यानंतर चटक लागतेच. आजही मी 2 SPDP म्हणजे 2 प्लेट नाही, एका प्लेटमधल्या 2 दहीपुरी पाणीपुरी, काय पुण्यात त्याला SPDP म्हणतात, आमच्याकडे त्याला दहीपुरी म्हणतात नाशिक साईडला, तर त्या 2 मी खाल्ल्या आहेत. अजून काय खाल्लं रे आपण? मी आणि अमोलने मंचुरियन खाल्लं. मी निखिल हे पण म्हटलं नेक्स्ट टाइम मी स्टॉल पण लावेल. माहित नाही होतं नाही होत, बट ऍक्च्युली आम्ही खूप एन्जॉय केलं आणि वाटलं नव्हतं मला सखी घरी येऊन जेवेल. मी तर तिच्यासाठी काही करणारे नव्हती, कारण तिने आज ते मोनिका ताई तुम्ही दिलेले 3च्या 3 मोदक आम्ही आवरलेत, त्याच्यामुळे मी म्हटलं तिला फक्त दूध वगैरे देऊन झोपून घेऊ. बट तिच्या पप्पाला एवढी काळजी, माझं लक्ष नसताना तो गेला, त्याने मस्त तो मुगाचा डोसा केला लेकीला निखिल आणि सखीने तो संपवला. म्हणजे आज माझा अंदाज चुकला होता बाय द वे, बट गुड. प्रेम प्रेम. मी किती वेळा उपाशी राहिले रे निखिल अशी? बाय द वे तुमचं असं काय असेल तर सांगा की भांडण झाल्यानंतर कोण सॉरी म्हणतं आणि भांडण झाल्यानंतर कोण उपाशी झोपतं. माझे जेव्हा वाद होता ना तेव्हा मी न खाता झोपून घेते. निखिल इतका अपोजिट आहे. निखिल पोटभर खातो, माझ्या समोर खातो, मला म्हणतही नाही घेते की काय. याची चूक असो माझी चूक असो, सॉरी बाय डिफॉल्ट दरवेळेस मीच बोलते. भांडण झालं न जेवण्याचं काय लॉजिक आहे मला ते असतं लेडीजचं काहीच लॉजिक नाही त्याच्यात. मी दुसऱ्या रूम मध्ये जाऊन झोपले ना, हा तिकडच्या रूम मध्ये हा घोरतो, लिटरली असा घोरतो की ऐकू येतं माणसाला. इतकी चिडचिड होते, इतकी डोक्यात सनक जाते. पण आता 3ऱ्या-4थ्या वर्षीच मी समजून गेलं होतं की जे काही आहे ते हेच आहे, त्याच्यामुळे आता मला काही वाटतही नाहीये. तरी पण मी नाही जेवत, असं भांडण वगैरे झाल्यावर माझा मूड नाही होत. एक्झॅक्ट अपोजिट निखिल आहे. असं काही बनवून वगैरे आणलेलं तर मला कधीच आठवत नाही की त्यामुळे तू काही खाल्लं नाही, काही करून खातेस का. पोरीमध्ये फरक असतो. मी पण कोणाच तरी पोरगी आहे. मग तुझ्या बाप्पांना सांग मला हलकट आहे, किती हलकट आहे. अवघड आहे खूप, म्हणजे खूप अवघड आहे. मला आठवतं एकदाच फक्त जेव्हा मी प्रेग्नेंट होती आणि मी घरून आलेली होती, मी खूप आजारी होती आणि मला अजिबात जेवण जात नव्हतं. तर रात्री काहीतरी 2:30-3 वाजता त्याने मला मुगाची खिचडी करून दिली होती. तो फर्स्ट आणि लास्ट टाइम आहे असं मला आठवतो. असं मधून मधून मूड चांगला असला, आमचे काही वाद नसले तर तो म्हणतो की चल मी आज खिचडी करतो, असं आहे. पण रागवल्यावर किंवा आजारी असताना त्याने मला तेव्हा खाऊ घातलं होतं. मी तारीख वगैरे पण सांगू शकते निखिल. नाही माझ्या लक्षात आहे, कारण तू कधीतरी केला होता आणि त्याच्यामुळे माझं पक्क लक्षात आहे. बट ठीक आहे, गणेश उत्सव आहे त्याच्यामुळे आज त्याचं जे काही चालू आहे ते कुरकुरे विरकुरेच चालू आहे. त्याला असं होतं की शुक्रवार आहे आणि त्याला नाही खाता येते. बट तो एन्जॉय करतोय ना निखिल. म्हणजे मला वाटलं होतं की निखिलचं असं होईल की काय चालू आहे तुझं, बट तो एन्जॉय करतोय. तो स्वतःच आरतीमध्ये इंटरेस्ट घेतो. म्हणजे माझं असं काही नाही की मला बसवायचं नव्हतं किंवा काही करायचं, पण इंटरेस्ट कधी केलं नाही त्याच्यामुळे आपल्याला ती इंटरेस्ट लेवल त्यात राहत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे केल्यापासून सखी त्याला एन्जॉय करते म्हणून मग मला काही वाटत नाही. ती आली का दिवसभर बाप्पा खा ना, बाप्पा साखर खा, बाप्पा मोदक खा, बाप्पा हे खा, बाप्पा मोदक शब्द शिकलोय आम्ही, प्रॉपर मोदक. या लहान लहान बाळांना ते कोणते सगळ्या बाहुल्यांना घेऊन जाते, बघ बाप्पा बघ बाप्पा मोदक. सखी बाप्पा कोणाचा आहे ग? नाही ग माझा आहे बाप्पा. नाही सखीचा आहे, सखीचा आहे. आणि बाप्पा काय खातो ग? बाप्पा काय खातो बाप्पा? मोबक. असं आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. आय नो खूप जास्त काही शूट नाही करता आलंय, कारण आज साहेब ड्युटीवर गेले होते, तोपर्यंत मॅडमच्याच माझं मागे मागे होतं करणं. बट येस, उद्या मी अजून काहीतरी नवीन कंटेंट घेऊन येईल तुमच्यासाठी. तर तुम्हाला आमचे ब्लॉग आवडत असतील तर डू लाईक शेअर आणि सबस्क्राईब. जेवढे आपले शॉर्ट्सला व्ह्यूज जातात ना तेवढे आपले सबस्क्रायबर्स नाही आहे. सो तुम्ही जर फक्त येऊन व्हिडिओ बघत असाल तर त्याऐवजी प्लीज सबस्क्राईब पण करून जा, कारण त्याने नवीन उमेद मिळते. कारण अर्थात आजकाल तुमच्या ज्या कमेंट्स येत आहेत ना त्याच्याने असं मला इतकं मस्त वाटतं. स्पेशली काही बायका समजूनही सांगता, 1-2 असतात निगेटिव्ह, पण काही चांगले पण सांगता. काय म्हणजे म्हणजे मी तरी जास्त वाचलं नाही, पण आज 2-3 कमेंट वाचले. किती आपुलकीने लोक सांगतात. सगळ्यात मेन म्हणजे निखिल जेव्हा मोदक घेऊन आला, निखिल इतका खुश होता. इज लाईक की जसं सखीवर आपण प्रेम करतो ना तसंच सगळे करता. आणि याचं मला म्हणजे त्याला इतका आनंद झालेला होता की कोणीतरी सखीसाठी काहीतरी खाऊ दिलाय न मागता. तर मस्त होता आजचा दिवस आमचा. सो तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. आणि इथपर्यंत आलाच आहात तर दरवेळेस मी सांगते तसं आमच्या सखीसाठी एक छोटासा कमेंटमध्ये तो बनताय.
तर भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत असंच प्रेम देत राहा. बाय बाय कर की. बाय सखी बाय कर. बाय. परत या सांग. परत